विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मग विचार कसला करताय? विटा कराड हायवे लगत विवेकानंद नगर बसस्टॉप समोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये असतील 45 शॉप्स, 15 ऑफिसेस आणि तब्बल 42 फ्लॅट्स, तेही स्वतंत्र पार्किंगसह. मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, 24 तास सतर्क सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा. चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा. आमचा पत्ता डायमंड आर्केड, कराड रोड, विटा. संपर्क राजू पाटील किर्दत 93 222 68 103 व हनुमंत किर्दत 930 983 94 77. योग गुरु रामदेव बाबांच्या पतंजलीची सर्व उत्पादने मिळणार आता विट्यात एकाच छताखाली. आयुर्वेदिक औषधे, साबण, टूथपेस्ट, बिस्किटे, मध, आवळा ज्यूस, ॲलोवेरा ज्यूस, आयुर्वेदिक तेल, हँडवॉश यासारखी पतंजलीची A to Z सर्व उत्पादनांची विट्यातील एकमेव भव्य शॉपी. चला तर मग आजच भेट द्या आणि पतंजलीच्या सर्व उत्पादनांचा लाभ घ्या. आमचा पत्ता संयोग एंटरप्राइजेस, पतंजली आरोग्य केंद्र स्टोअर्स, शिवप्रताप गोल्ड टॉवर, विटा. संपर्क 84 129 22 805 व 79 724 21 453. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. लोकसभेनंतर आता मतदारसंघाचे लक्ष विधानसभा निवडणुकीकडे लागून राहिले आहे. 3 ते 4 महिन्यात विधानसभा निवडणुकीत सामोरे जावे लागणार. अशा परिस्थितीत बाबर, पाटील व पडळकर गटाची परिस्थिती काय असेल यावर नजर टाकणार आहोत. आज आपण युवा नेते सुहास बाबर यांच्याविषयी काय परिस्थिती असेल ते पाहू. कैलासवासी अनिल भाऊ बाबर यांनी ग्रामीण भागात बाबर गटाची पकड मजबूत केली आहे. कैलासवासी अनिल भाऊंनी आपले राजकारण टेंबूवरच केंद्रित केले होते. त्यांना माहीत होते की या दुष्काळी भागात मतदारसंघातील प्रत्येक गावात पाणी येणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्यांनी स्वतःचा विचार कधीच केला नाही. प्रसंगी पक्ष बदलला, पण मतदारसंघातील जनता मात्र अनिल भाऊ बाबर हाच आमचा पक्ष असे म्हणत भक्कमपणे त्यांच्या पाठीशी राहिली. अनिल भाऊंच्या निधनानंतर युवा नेते सुहास बाबर यांनी अनिल भाऊंच्याच पावलावर पाऊल ठेवून काम करण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांच्या बारीक सारीक अडचणीतही त्यांनी स्वतः लक्ष घातले. सुहास भाई यांनी मतदारसंघात अगोदरपासूनच युवा कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार केली आहे. कैलासवासी अनिल भाऊंच्या वरती निष्ठा असणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनाही त्यांनी भाऊंप्रमाणे आदराची वागणूक दिली असल्याने मतदारसंघात अनेक कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे विधानसभेसाठी ते तयार आहेत. आटपाडीतील तानाजीराव पाटील यांचा त्यांना भक्कम पाठिंबा असल्याने, तसेच विसापूर सर्कलमध्येही त्यांचे स्वतःचे संघटन व कैलासवासी आराबा गटाशी असलेले त्यांचे चांगले संबंध निवडणुकीतही कामी येणार आहेत. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने आपली पकड मजबूत ठेवल्याने त्याचाही फायदा येणाऱ्या विधानसभेला त्यांना होऊ शकतो. शेजारच्या कदम गटाशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्यामुळेही त्यांची बाजू मजबूत दिसत आहे. विधानसभेला महायुतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःला सिद्ध केल्याने कैलासवासी आमदार अनिल भाऊंवर मुख्यमंत्र्यांचे असणारे प्रेम तमाम मतदारसंघांनी पाहिले आहे. त्यामुळे महायुतीतून विधानसभेसाठी जागा वाटपामध्ये सुहास बाबर यांची उमेदवारी फायनल मानली जाते. आणि हेच ओळखून युवा नेते सुहास बाबर यांनी आतापासूनच मतदारसंघातील गाठीभेटी वाढवल्या आहेत. एकूणच काहीही झाले तरी सुहास भाई यांना आमदार करायचेच या जिद्दीने पेटलेली तरुणाई मतदारसंघातील झालेली कोट्यवधींची विकासकामे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भक्कम साथ यामुळे विधानसभेला सुहास बाबर यांना बाजी मारण्यात अडचण येईल असे वाटत नाही. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.